श्री गुरुदेव. आज आपला आर्यवर्कचा पहिला दिवस. हे आर्यवर्कला लागणारे मटेरियल, हा धागा कापड बांधण्यासाठी, हे स्टँड आर्यवर्कसाठी. याला आपण रिंग फिट करणार आहे. स्टँड अजून फिट करून घेतलेला नाही. हे त्याचे पाये, हे लागणारे आपल्याला गहूमणी, ही बीड्स, हे स्टोनलेस, ही बॉललेस, हे 14 mm चे मणी, हे 13 mm चे मणी, आणि हे सगळे छोटे 0 mm चे मणी, आणि हे चौकटी स्टोन्स. हे सगळं आपण आणलेलं आहे आर्यवर्कसाठी सामान. हे आहे जरी, हे आहेत स्टोन, आणि हे आहेत पाईप. ही सुई, कटर, सगळं काही जे लागणार आहे ते सगळं साहित्य आणलेलं आहे. तरी आता आपण स्टँड फिट करून घेऊ पहिल्यांदा. हे असं स्टँड फिट करायचं. एकट्यालाही करता येतं, जमलं शक्य असेल तर दोघांनी फिट केलं तर लवकर फिट होऊ शकतं. एक जणांनीही फिट केलं तरी जमतं. शक्य असेल तर दोघांनी फिट करावे, कारण ते चांगलं फिट करता येतं. हे बघा, हे आपले स्टँड आता फिट करून झाले. हे अशा प्रकारे स्टँड फिट करून घ्यायचे. माझ्याकडे 4 मुली क्लासला येतात. त्या आधी शिवण क्लास करून कंप्लीट झाला आहे. आजपासून आर्यवर्क शिकवायला सुरुवात करीत आहे. हे त्याच्यावर रिंग ठेवून घ्यायची. रिंग अशी बघा एकदम फिट्ट टाईट बसलेली आहे. अशी फिट्ट बसवून घ्यायची, जेणेकरून कापड हलणार नाही, इकडे इकडे लूज होणार नाही. हा असा कापडा त्याच्यावर टाकून घ्यायचा. अशा प्रकारे हे कापड टाईट करून घ्यायचं, जेणेकरून कापड गोळा होणार नाही आणि आपल्याला आर्यवर्क करताना कुठला अडथळा येणार नाही. कापड लूज पडलं तर टाईट आर्यवर्क चांगलं येणार नाही, कारण कापड गोळा होईल. त्याच्यामुळं टाईट करून घ्यायचं. हे असं प्रेस करून टाईट करायचं. हे बघा, असं लूज नाही झालं पाहिजे, असं दाबल्यानं. हे बघा, हे आपण एकदम टाईट करून घेतलेलं आहे कापड, थोडंही लूज नाहीये. हे अशा प्रकारे टाईट झालं पाहिजे, जेणेकरून हे असं दाबलं तरी लूज नाही झालं पाहिजे. लूज पडते तरी अजून आपण थोडं याला वळून घेऊया. टाईट झालेला आहे. तर आज आपण आर्यवर्क करायला सुरुवात करू. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे धागा आणि सुई. ही आपण सुई घेतलेली आहे 23 नंबरची. आणि त्याच्यासाठी हा धागा आणलेला आहे. लवकर बसत नाही, करायला गेली बोलायला. आधी
टाकून घ्यायची. हे आपण आज आता वहीची बॉर्डर शिकूया. आपण आधी सुरुवात करणार आहे साखळी टाक्यापासून. हे आज आपल्या आर्यवर्कला सुरुवात झाली आहे. आज हा पहिला दिवस आणि आज आपण एवढंच शिकलो. सगळ्यांचे स्टँड फिट करून दिले, साखळी टाका शिकला. आज राहिलेलं आपण उद्या शिकूया. श्री गुरुदेव.